हे शब्द ऐकून त्या अवधूत आणि भुवने दणाणून जाण्यासारखे भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवतीचे समस्त विश्व एका क्षणातच अदृश्य झाल्यासारखे वाटले. समोर 16 वर्षे वय असलेला सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्रीवल्लभ आहे, मीच दत्त आहे. अवधूत त्यांचे रूपात असताना श्रीवल्लभांची रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्रीवल्लभाच्या रूपात दर्शन दिले. श्रीवल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणतेही मागणी मागू शकतेस. तू मला जेवू घालून तृप्त केलीस. जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पाप कर्म केल्यास पापांची फळच प्राप्त होते. संकल्प आणि पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माची फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्म हे नसते अथवा दुष्कर्मही नसते. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणून दुसऱ्याच फळ द्यावे लागते. ते भगवंतातील असते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळेच श्रीकृष्णाने त्याला गौरवना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले होते. कौरवाचा संहार हा भगवंताचा निर्णय होता. तुम्ही दंपतींनी पण विशेष असे अकर्म केले आहे, म्हणून लोकहितार्थीने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निसंदेहाने तुझी इच्छा मला सांग, न चुकता की पुरवीन.